राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय। बारामती तालुक्यातील अष्टविनायकाचे मुख्यस्थान असलेल्या मोरगावमध्ये आज ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। मोरगावच्या सर्वांगीण विकासासाठी दादांनी दिलेले योगदान आठवून यावेळी ग्रामस्थांना आपल्या भावना अनावर झाल्या। आमचा हक्काचा माणूस आणि आधार हरपला अशी भावना यावेळी मोरगावकरांनी व्यक्त केली। अष्टविनायकाचे पहिले स्थान असलेल्या मोरगावच्या कायापालटात पवार कुटुंबाचा नेहमीच मोठा वाटा राहिलाय। विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोरगाव तीर्थक्षेत्र विकासासाठी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली। ग्रामपंचायतीकडून आलेल्या प्रत्येक प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देऊन त्यांनी मोरगावसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता। रस्ते, पाणी आणि भाविकांच्या सोयी सुविधांसाठी दादांनी घेतलेलं कष्ट आज मोरगावकर कृतज्ञतेने आठवत आहेत। ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित या शोकसभेत सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मोरगावच्या सरपंच अलकामाई तावरे, उपसरपंच केदार वाघ, सामाजिक कार्यकर्ते नाना नेवसे आणि माजी सरपंच पोपटराव तावरे यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कार्यपद्धतीचे आणि शिस्तीचे दाखले दिले। दादांकडे काम घेऊन गेल्यावर ते कधीच रिकाम्या हाती पाठवत नसत, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली। या दुःखद प्रसंगी संपूर्ण मोरगाव परिसरात शांतता आणि शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले। प्रतिनिधी मनोहर तावरे, NTV न्यूज मराठी, बारामती, पुणे।